तर पूर्ण घरामध्ये बसून गेला होता. तर रविवारी म्हटलं 2 तास बाहेर एक फेरफटका मारून येऊया, कारण घरात बसून पण ना एवढा वैताग आला होता आणि एवढी गरमी वाढली आहे आणि बाहेर जायचं पण काय ना, तर बाहेर पण खूप ऊन आहे. त्यामुळे म्हटलं चला आता 4 पण वाजले होते आणि बाहेरची जी कामं आहेत ते पण करायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हणून म्हटलं चला आता लॅपटॉपचं एक काम होतं जे खूप दिवसापासून पेंडिंग होतं ते करून घेतलं. आधी जे काम आमचं फक्त 10 ते 15 मिनिटामध्ये हे काम कंप्लीट पण झालं होतं. त्याच्यानंतर काही माझी पण कामं पेंडिंग होती, जसं की मला मंडईमध्ये जायचं होतं, जे याच्यामध्ये मी रेकॉर्ड पण नाही केलं. मंडई आणून घरी ठेवली होती आणि मला पिंपरीच्या मार्केटला जायचं होतं, कारण तिथे एक शॉप आहे जिथे मी माझी जीन्सची ऑर्डर दिली होती आणि ती जीन्स आली होती. ती मला फक्त ट्रायल करून घरी आणायची होती आणि म्हटलं चला येता येता काही कुर्तीज पण बघाव्या, ज्या कुर्ती मला अजिबात नाही आवडल्या, फक्त बघितल्या मी. नंतर आम्ही जेवण करायला गेलो चूल मटणला, पण तिथं एवढा बेकार इन्सिडेंट घडला तो असा की आम्ही गेलो होतो अळणी भात खायला, पण ह्यांनी आम्हाला सांगितलं की जो मी स्पेशल थाळीमध्ये जो अळणी भात घेता तो आता मिळणार नाही इथून पुढे, कारण LPG गॅसचा इश्यू आहे. मी काय म्हटलं अबिला चल आता आपण अशा हॉटेलला जातो जिथं काहीच इश्यू नसेल, पण ती चूल मटण असतानाच नाव आहे त्याचं, म्हटलं चुलीवर स्वयंपाक असेल असं मला वाटलं, पण इथं पण LPG गॅसचा यूज होतो, ज्याच्यामुळे मला स्पेशल थाळी घेता नाही आली. नॉर्मल थाळी घेतली पण सर्व्हिस मला अजिबात नाही आवडली. मी कधी चुकून पण येणार नाही हॉटेलला. तर जगदंबाच्या अळणी भातला कुठेच तोड नाही, पण ऑप्शन एवढा जवळचा नसल्यामुळे आम्ही म्हटलं चल जाऊया चूल मटणला, पण इथे नसल्यामुळेच ना खूप वाईट वाटलं. आणि असा होता आजचा दिवस. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय गाईज.